तिथे सातारा आणि राहुरी महाराष्ट्राच्या राजकारणात ही दोन्ही ठिकाणं चांगलीच गाजतायत। साताऱ्यातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुरीतील माजी आमदार प्राजक्त तनपुरेंमध्ये या दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी या दोघांमध्ये एक समान धागा आहे। दोघंही भाजपच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा रंगते। साताऱ्यात आज एकनाथ शिंदेंचा महत्त्वाचा मेळावा पार पडला, मात्र शिवसेनेचे आमदार असूनही महेश शिंदे या मेळाव्याला अनुपस्थित होते। विशेष म्हणजे मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवरूनही त्यांचे फोटो गायब असल्याचं दिसून आलं। महेश शिंदे हे मूळचे भाजपचे, ते शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत गेले, त्यामुळे आमदारकी सोडून ते भाजपसोबत जाऊ शकत नसले तरी मनानं ते भाजपसोबतच असल्याचं बोललं जात आहे। तर त्याचवेळी राहुरीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीत पक्षाकडून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, तेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरते। तनपुरेंनी या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली, मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे। मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा एक जुना जाणता नेता हा आपल्यातनं गेला आहे, हे बाय इलेक्शन आहे, तुम्ही या इलेक्शनमध्ये जर माघार घेतली तर महाराष्ट्राचा जो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावा। आणि एका मिनिटामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। या निवडणुकीने काय राज्याच्या राजकारणामध्ये काय सत्ता बदल होणार नाहीत, आहे ते सरकार असणार आहे। आणि मग इथल्या काही स्थानिक प्रश्नावरती मी थांबायची भूमिका घेतली। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं, त्याबद्दलची देखील सहानुभूती होती। सर्व बाबीवरती मी 6 तारखेला माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे, पण आता कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये संभ्रम आहे, नेमकं काय करायचं काय नाही। म्हणून आज दिवसभर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या लोकांना वेळ देऊन बोलवलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।